नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम हा आतपही अळुमाळ जानिजे तरी शीतळ पवन अति निश्चळ मंद झुळके कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योग साधना कोणत्या स्थानामध्ये करावी याचा विचार भगवंतांनी प्रतिपादनाला प्रारंभ केलेला आहे. देश अत्यंत पवित्र असावा, स्वभावतः वा संस्कारतः. जो स्वाभाविक पवित्र आहे किंवा ज्यावर काही संस्कार केलेले आहे अशा पवित्र देशामध्ये साधना करावी. साधना करत असताना पहिल्यांदा जशी देशाची निवड आहे तशी आपण ज्या भूमीवर बसतो त्या भूमीवर जे आपण आसन विराजमान करणार आहोत किंवा आसन प्रतिष्ठित करणार आहोत ते आसनसुद्धा अतिशय उंच नसावं आणि अतिशय वरच्या भागातही किंवा खोलही नसावं, उंच प्रमाणात नसावं. जर उंच प्रमाणामध्ये असेल तर अंगाचा समतोलपणा राखला जाणार नाही. आणि आसन जर अतिशय नीच भागामध्ये असेल किंवा ते आकाराने जर पातळ असेल किंवा आकाराने कमी आकाराचं असेल, जाड जास्त नसेल तर भूमीतला गारवा लागण्याची शक्यता आहे, ओलावा लागू शकतो. किंवा अतिशय प्रचंड वारा जिथं वाहतो अशा उंच भागातही साधना करू नये. किंवा जिथं वाराच पोचत नाही अशा अत्यशी दरीच्या भागातही साधना करू नये. नात्युच्छ्रितं नातिनीचं चैल म्हणजे सुंदर स्वच्छ वस्त्र असावं, मृगचर्म असावं आणि दर्भासनाचाही वापर करावा. आचार्यांनी क्रम सांगितला, सर्वात खाली दर्भ असावं म्हणजे भूमीवर दर्भाचं आसन अंथरावं, त्याच्यानंतर मृगचर्म असावं आणि त्याच्याही वरती वस्त्र असावं. ज्ञानोबारांचा क्रम यापेक्षा थोडासा वेगळा आहे. ज्ञानोबारा म्हणतात दर्भ खालीच असावे, मध्यंतरी वस्त्र असावं आणि सर्वात वरती मृगचर्म असावं. वरी चोखट मृगसेवडी, माझी म्हणजे मध्यंतरी धूत वस्त्रांची घडी आणि सर्वात शेवटी तळवटी अमोडी कुशांकुर. पण ते आसन स्वतःचं असावं. स्वतःचं आसन जर असेल तर स्वतःच्या साधनेचे संस्कार त्यामध्ये लागू होतात. आणि आसनावर जर आपण बसलो तर ते संस्कार आपल्या साधनेला जागृत करतात. आपलं स्वतःचं आसन, त्या आसनावर बैठक धारण केल्याबरोबर जे संस्कार आसनात असतात ते शरीराला कार्यकारी करतात. साधनेचे संस्कार असेल तर आसनावर बसल्याबरोबर मनुष्याला साधनाच करावीशी वाटते. आणि कदाचित आपण दुसऱ्याचं आसन घेतलं, त्या आसनामध्ये संस्कार साधनेचे नाही तर मग जाग्यावर झोप घेण्याचे असेल तर त्या आसनावर बसल्याबरोबर कल्लाताही डोळा लागे, बरोबर आपल्याला कोणते श्रम न करताही डोळा लागू शकतो. गुरुवर्य डॉक्टर बाबा एक स्वामी महाराजांचं एक वाक्य सांगत असतात पाठामध्ये. स्वामी महाराज कन्हैया आश्रमामध्ये पाठ घ्यायचे. पाठ घेतल्यानंतर कोणीतरी दुसऱ्या राज्यातून एक संन्यासी महात्मा तिथे आला. स्वामी महाराजांकडे कायम साधू लोक यायचे. पण स्वामी महाराज आल्यानंतर एकाएकी त्यांना आश्रमात आतल्या खोलीत प्रवेश नाही द्यायचे. अगोदर त्यांचं निरीक्षण करायचे. त्यांचा अधिकार काय, वर्तन, स्वभाव हे सगळं बघायचे आणि सगळं लक्षात आल्यानंतर मग आतल्या खोलीमध्ये प्रवेश द्यायचे. ते साधू संन्यासी महात्मे आले, बसण्याकरता आसन पाहिजे. आश्रमात असणारे एक पोतं त्यांना बसण्याकरता दिलं. आता हा जुना काळ आहे, एवढे काही साधन सामुग्रीची अनुकूलता नसते. बसण्याकरता पोतं दिलं. ते पाठ ऐकू लागले आणि थोड्या वेळाने त्यांना विचारलं, तुम्ही थोडे चंचल दिसता, काय तुम्हाला इथं राहावंसं वाटत नाही का? ते म्हणले तसं नाही म्हणे, पण खरं सांगा या आसनावर कोणी गृहस्थ माणसं बसतात का? हो म्हणे, बरोबर आहे. त्यामुळेच म्हणे मला ते कळालं की आसन आपल्या बसण्याचे योग्यतेचे नाही.
त्याला अंतःकरण एवढं संवेदनशील लागतं की या आसनावर ज्या अर्थी आपले विचार बदलले, याचा अर्थ याच्यावर अगोदर कोणीतरी बसलेला आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये विचार येतात, पाठ ऐकण्यासाठी माझं मन चंचल होत आहे. आपण तर बिनधास्त बसतो कुठेही, काही विचार करत नाही, काही नाही. ते कुठं बसावं, कोणाचं आसन असावं याचा विचार केला पाहिजे. आत्मनः आसनम, ते स्वतःचं आसन असावं. त्यानंतर ते स्थिर रूपाने त्याची एकदा बैठक लावली, प्रतिष्ठापना केली. आसनावर बसल्यानंतर मग गुरूंचं स्मरण करून साधनेला प्रारंभ करावा. स्मरणाचा विचार पुढे 12व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये येणार आहे. पण देश कसा पवित्र असावा, जो संती वसविला ठावो, जिथे संतांनी वास्तव्य केलेलं असावं. ज्ञानोबा आणखीन एक गोष्ट सांगतात की जिथं साधकांनी सुद्धा वस्तीस्थान केलेलं असावं. आणि काही एक पाहावे, जे साधकी वसते होवावे. साधक कायम तिथं वस्ती केलेले असावे. साधकाचं हे एक लक्षण आहे की साधकाने एका जाग्यामध्ये थांबावं. बऱ्याचदा होतं असं, एका जाग्यामध्ये थांबल्यानंतर त्या साधकाची साधना थोडीशी भरास येते. पण काय त्याच्या मनामध्ये विचार होतो काय माहिती. ती जमीन त्याला सहाय्य करते, वायुमंडळ सहाय्य करतं, पण त्याचं मन म्हणतं नको, इथं नको थांबायला, दुसरीकडे जाऊ. दुसरीकडे पुन्हा पहिल्यापासून प्रारंभ करावा लागतो. असं नाही, एका जाग्यावर थोडंसं थांबलं पाहिजे. साधकाने भ्रमण करू नये. सिद्ध महात्म्यांनी भ्रमण केलं तर अडचण नाही, कारण त्यांच्या अंतःकरणाची बैठक चांगल्या प्रकारे दृढ झालेली आहे. आपण व्यवहारामध्ये ती मनही म्हणतो, पाणी वाहतं असावं. ते म्हणतात ना, वाहतं पाणी, काहीतरी हिंदीमध्ये म्हण आहे बघ, बहता पाणी फिरता साधू. पाणी हे वाहतं असावं आणि साधूने फिरावं, साधकांनी फिरू. साधक फिरला तो लोक मग त्याची विनाकारण स्तुती करतात. चिरंजीव पदामधलं गोड चिंतन आहे, म्हणती हरीचा अवतार आम्हा लागी 7 दिवस झाला स्थिर. असं म्हणतात की नाही, तुम्ही तर सगळे हरीचेच अवतार आहे. आणि मग त्या लोकांनी आपल्याला एकदा मान्यता दिली तर परिपक्वता नसते, पण आपलंच मन आपल्यावर शिक्कामोर्तब करतं की बहुतेक आता मी सिद्ध आहे. तो साधकही नसतो, म्हणून त्याने फिरू नये. लोक अनेक प्रकारचे भेटतात आणि साधनेमध्ये व्यत्यय येतो. साधकी वसते होवावे. साधूच्या फिरण्यात जगाचं कल्याण आहे आणि साधकाच्या फिरण्यामध्ये स्वतःसहित जगाची हानी आहे. म्हणून साधकाने फिरू नये. किती प्रतिकूलता जरी आली तर साधकाने आपला अभ्यास सोडू नये. थोडासा जरी कालावधी आला अभ्यासामध्ये, लोकसंपर्कामध्ये जाण्याचा, तर पहिल्यासारखा अभ्यास होत नाही. हे जे फिरतात त्यांना विचारून बघा, नाही तर मलाच विचारा, मी सांगतो ना फिरणं चांगलं नाही आहे. आणि हे सुद्धा मी फिरून सांगतो आहे की फिरणं चांगलं नाही. असं वाटतं की आपण एखाद्या ग्रंथाचं पारायण करावं. प्रवासामध्ये ग्रंथ घेतो आपण, वाटचं 2-3 अध्याय वाचले जातात, त्याने आपण झोप अशी लागते की असं वाटतं आता ग्रंथाचा आपल्या पायावर येणार आहे. त्यापेक्षा ग्रंथ ठेवून जा, मस्तपैकी झोप घेऊ. प्रवासामध्ये अभ्यास होत नाही. कधी सांगितलं की नाही माहिती नाही, पण साधकाच्या जीवनामध्ये 6 गोष्टी त्याच्या साधनेला नष्ट करतात. अत्याहारः, प्रवासश्च, प्रजल्पो, नियमग्रहाः, जनसंपर्क, लौल्यंच, षड्भी योगो विनश्यती. बरेच दिवस झाला हा श्लोक म्हणलाच नव्हता. आताही वाटलं होतं आठवतो की नाही, पण आठवला. गुरुकृपेने आठवतो, ज्ञानोबाईच्या कृपेने. अत्याहारः, अत्यधिक प्रमाणातला आहार साधना होऊ देत नाही. डोळाच लागतो साधना करणार कसे काय. अतिशय प्रमाणात केलेला आहार प्राणावर दडपण आणतो आणि मग प्राण झोपेची आवश्यकता निर्माण करतो. अतिशय प्रमाणातला आहार चांगला नाही. प्रवासामध्ये कुठं योग होतो का. प्रवासात एक तर जागाच मिळत नाही साधकाला, योग कुठं होणार आहे. प्रवास अत्याहारः प्रवासश्च प्रजल्पो, जास्त प्रमाणामध्ये बडबड करणं. नियमग्रहाः, दुराग्रह असतो. आपण जर मला शरीराकरता काहीतरी खाल्लं पाहिजे, नाही खाणार. नाही खाल्लं तर मग भूक त्रास देते. भूक त्रास दिले का मग मनुष्याने खाल्लं पाहिजे थोडंफार. जरी आपण उपवास करत असाल तर कमीत कमी फळं तरी खाल्ले पाहिजे. काल सांगितलं ना, फळामध्ये ताकद असते. मग कधीतरी आपल्यात फळं घेण्याची ताकद पाहिजे. 15 दिवसातून एकदा का होईना फळं खाल्ले पाहिजे. बऱ्याचदा आपले दुराग्रह जे असतात ना,
ते आपल्या शरीराच्या आतमध्ये बिघाड निर्माण करतात. तुम्ही आहार घ्या किंवा नका घ्या, आपल्या शरीरामधलं जे ॲसिड आहे ना, अन्न पचविण्याकरता जे निर्माण होतं, त्याच्यात जर आहार टाकला तर ते त्याचं काम करतं. आणि त्यामध्ये जर आहार नाही घेतला तर ते आतड्याची आतमध्ये क्षती करतं. क्षती म्हणजे हानी होते. कधी कधी अल्सर निर्माण होतो किंवा खडे निर्माण होतात पित्ताशयामध्ये. तर ते थोडासा आहारही घेतला. दुराग्रह चांगला नाही. नियमाग्रह हा, नियमांचा जास्त आग्रह हा सुद्धा योग होऊ देत नाही. आणि मग साधनेचा आनंद घ्यायचा तर शरीर साथ देत नाही, बैठक होत नाही, चालता येत नाही, असा दुराग्रहसुद्धा नसावा. मनुष्याचं जीवन असं थोडं लवचिक असावं. बऱ्याचदा आपलं असं वाटतं नाही मग मी जर हा नियम सांभाळला तर लोक मला कट्टर म्हणणार नाही, आणि वाटोळं होईल ना शरीराचं. बऱ्याचदा लोकांनी आपल्याला म्हणावं हे नियमाबाबतीत लयच कट्टर आहे, एवढं वाक्य ऐकण्यासाठी तो काही त्रास होईल पण सहन करतो. कशालाही दुराग्रह चांगला नाही. त्यानंतर जनसंपर्क, लोकांच्यामध्ये जास्त मिसळणं फार चांगलं नाही. आपल्या तर वाटतं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी मला ओळखलं पाहिजे, आणि ओळखून काय करायचं, जगामध्ये ओळख इमेज तयार करायची म्हणते आपली स्वतःची. जनसंपर्क हा लौल्यमच, सांगणारासुद्धा असंच करतो. जनसंपर्क हा लौल्यमच, या 6 गोष्टी लोलुपता, 6 गोष्टीमुळे योग नष्ट होतो. म्हणून साधकाने एका ठिकाणी राहावं, आणि त्या ठिकाणामध्ये जनाचेने पाय रवे रुळेचे ना, लोकांच्या वर्दळीनं ते ठिकाण मलिन झालेलं नसावं. याचा अर्थ काय होतो, लोकांची वर्दळ वाढली की ते ठिकाण मालिन्याला प्राप्त होतं, अपवित्र होतं. अपवित्र. जंगलामध्ये पशु राहतात, पक्षी पण राहतात. पशु आणि पक्ष्यांकडून जंगलाचं सौंदर्य बिघडत नाही. आणि माणसं जाऊ द्या बरं, सगळीकडे कागद, प्लॅस्टिकचा कचरा, पिशव्या कोण टाकतं? हे मनुष्याला स्वभाव आहे. त्याला जोपर्यंत शिक्षण चांगलं नाही मिळत ना, हे आधुनिक शिक्षण संस्कार नाही देत, आध्यात्मिक शिक्षणच संस्कार देऊ शकतं. म्हणून पशुपक्षी नाही अस्वच्छता करत, माणसं कुठंही जाऊ द्या. ते अगोदर धर्मशाळेमध्ये स्वच्छता कशी आहे हे बघून खोली घेतात, आणि जाताना तेच अस्वच्छ करून जातात. त्यांना वाटतच नाही की दुसरं कोणी येणार आहे. साधं उदाहरण आहे, जेवताना ताट आपण अगोदर धुवून घेतो, जेवल्यानंतर धुतसुद्धा नाही. स्वभावता संस्कार आहे. म्हणून लोकांची वर्दळ चांगली नाही. वाटतं आपल्याला की आपल्या कार्यक्रमाला गर्दी झाली पाहिजे. काय करायची गर्दी? गर्दी नसलेली चांगली आहे. जनाचेने पाय रवे रुळेचे ना, जितकी जास्त गर्दी तितका साधनेचा आनंद कमी. जितके जास्त गर्दी तुम्ही मोठ्या प्रमाणात बघा, आनंद नाही साधनेमध्ये, फक्त ते दाखवावं लागतं. आता सध्याला सोशल मीडियामध्ये की प्रचंड गर्दी, अथांग जनसमुदाय, जनसागर लोटला. बरं झालं त्याच्यात बुडाले नाही कोणी. जनाचेने पाय रवे रुळेचे ना, झाडं असावे तिथं, फळं देणारे असावे, अमृताप्रमाणे मुळासगट गोड, सगळ्या काळामध्ये सदैव फळणारे दाट प्रमाणातले झाडं असावे. ते गुरुवारी मारुती बाबा एकदा ते विठ्ठलभाऊ देशमुख धर्मशाळेमध्ये कीर्तनाला, बाबा म्हणे झाड कशाचे? मला बाबा चिकूचे. अरे वर्षभर फळं लागतात म्हणे, सावली दाट आहे, फळंही गोड आहे, कोणी नाव चिकू ठेवलं? बाबाने असं म्हणत गेला. चिकू म्हणजे कंजूस आहे का ते? वर्षभर दाट सावली पण असते, फळंही वर्षभर लागतात, पण गोडही असतात. त्याच्यामध्ये केमिकल नाही टाकत अजून. चिकू नैसर्गिक पद्धतीने पिकतात. पेरू, चिकू हे चांगले पिकतात. बाकीचं आपल्याला माहिती नाही. काय करतात? केमिकलमध्ये बुडवलं. केळी तर मी मुंबईला गेलो होतो एकदा कार्यक्रमाला, जेवण जाऊन शतपावली करत होतो. एका दुकानामध्ये एक ड्रम होता मोठा प्लास्टिकचा, आणि केळीचे घड त्यामध्ये बुडवत होते. मला वाटलं वा काय दुकानदार हुशार आहे राव, उद्या या लोकांना पवित्र केळी मिळावे म्हणून तो धुवून रचना करतो आहे. मग मी जवळ जाऊन विचारलं, हे पाणी नाही म्हणे महाराज, याच्यामध्ये केमिकल टाकलेलं आहे. आणि म्हणलं काय होतं मग? आता हे जे कच्चे दिसणारी केळी आहेत ना, केळीचे घडं उद्या सकाळपर्यंत पिवळ्या रंगाचे होणार. काय घातक रसायन आहे, किती घातक आहे. आणि ते त्याच्यात उतरतं, आणि लोक म्हणा आम्ही शिकलेले आहोत, हायजेनिक घेतो आम्ही सगळं. वा. जोडती दाटी झाडे सदा फळती. पुढे सांगितलं पावला पावला उदके, पावला गणिक, तिथे पाण्याची उपलब्धी व्हावी.
वर्षा काळावीन, पावसाळ्यामध्ये पाणी कडूळ होतं. पण इतर ऋतूमध्ये आपण भामचंद्र डोंगरावर गेलो, तिथं काय आहे, दगडी असणाऱ्या टाक्या आहेत बघा. आतमध्ये जर जिथं साधक मंडळी राहतात ना, तिथे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जाऊन बघा एकदा. पावसाळ्याचं पण नुसतं जाऊ नका, डबे घेऊन जा, म्हणजे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. तर त्यांच्याही मधुकरीमध्ये नको ना त्रास, आपण डबे घेऊन जायचं. तर त्या डोंगरावरती पाणी जे असतं ना, ते त्या पाषाणातून पाझरत पाझरत खाली येतं आणि अगदी टिपकतं पाणी. साधक मंडळी हुशार आहे, सगळं पाणी एकत्र करून त्या हंड्यामध्ये ते भरवतात. असं पाणी असावं साठवलेलं, जास्तही दिवसाचं साठवलेलं नाही बरं. ज्या असं म्हणतात, ज्या पाण्याला ऊन लागलं त्यामध्ये जंतू तयार होतात. ज्याला ऊन लागत नाही, जुन्या काळातले किल्ले, तिथं उन्हाचा प्रभाव नाही, त्यामुळे ते पाणी चांगलं राहतं. किंवा कधी कधी जैन संप्रदायातले जे मुनी असतात ना, तर ते बघा पावसाळ्यातलं पाणी साठवतात, तेच पाणी पितात. किंवा ते पाण्यामध्ये कधी कधी चुना टाकतात, जंतू तयार नाही होत. काही लोक आहे भारतामध्ये जे वर्षभर फक्त पावसाचं पाणी पितात. वर्षभर पावसाळ्यामध्ये साठवायचं जमिनीमध्ये, ते फक्त पिण्याकरता वापरायचं. वर्षा काळाविना ती चोखी, निर्झरे का विशेषे सुलभे जेथ. सुलभ म्हणजे सहजगत्या प्राप्त होणारे, ज्या ठिकाणी विशेष झरे असावे. गावाकडे मिळतात हे झरे. जमीन थोडीशी उकरली आपण की स्वच्छ पाणी मिळतं आपल्याला, आणि जमिनीतून पाझरून येतं ते, त्याच्यामध्ये सगळे घटक मिळतात. त्याचं काही दुसरं असं संशोधन करण्याचे TDS वगैरे काही पाण्याची गरज नाही, ते स्वतःच मधुर असतं. इथपर्यंत विचार केला आपण. आता पुढची ओवी. आता तिथं वायुमंडल कसं असावं. साधकाच्या बाबतीमध्ये संतांचं वास्तव्य साधकाने वास्तव्य केलेलं असावं. भोजनाच्या बाबतीमध्ये फळं असावे, पाण्याच्या बाबतीमध्ये झरे असावे. पण वायुमंडल कसं असावं या बाबतीतलाही विचार आहे. श्लोकात आला का हा विचार? श्लोकात नाही आलेला. श्लोकात फक्त शुचोदेश आहे, पण ज्ञानोबाने इतकं सूक्ष्म निरीक्षण त्याचं करून ठेवलं आहे की असा देश असावा. जुन्या काळामध्ये आळंदी पण अशीच असेल. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, नेवासा, पैठण हे सगळे क्षेत्र या स्थानाने संपन्न असतील. झाडं बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाले ना, त्यामुळे. नाहीत अजूनही काही ठिकाणी आहे. मी एका ठिकाणी गेलो होतो, पण ते पुढच्या ओळीत सांगेन तिथं आल्यानंतर. ते ठिकाण मात्र असंच होतं बरोबर. हा आतपही आळुमाळ, जाणी जे तरी शीतळ, पवन अति निश्चळ मंद झुळके. आतप म्हणजे ऊन, आळुमाळ म्हणजे थोडं. तीव्र ऊन नसावं तिथं. ऊन किती असावं? थोडंसं असावं. ज्ञानोबा, कारण उन्हाची सुद्धा आवश्यकता आहे ना. आपल्या भारतामध्ये सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात आहे, आणि सूर्यप्रकाश जर आला तर तो वातावरणातले विषाणू नष्ट करण्याचं त्यामध्ये सामर्थ्य आहे. आपल्याला अनुभव येतो. पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात सूर्यदर्शन नाही होत, त्यामुळे पावसाळ्यामध्ये रोगाची संख्या वाढते. उन्हाळ्यामध्ये डास वाढतात, पण बाकीचे संसर्गजन्य आजार कमी होतात. हा डास चावल्यानंतर जे होतात तेही संसर्गजन्यच आहे म्हणा, पण ते विषाणू त्या कीटकामुळे प्रसारित होतात. एरवी सूर्यप्रकाश चांगला आला की वायुमंडळ स्वच्छ होऊन जातं बघा. ज्या दिवशी वातावरणामध्ये ढग आलेले असतात ना, त्या दिवशी प्रसन्नता तेवढी नाही राहत. सूर्यप्रकाश चांगला मिळाला की सृष्टी आपोआप प्रसन्न होऊन जाते. म्हणून तिथं सूर्यप्रकाशही असावा, पण फार प्रखर नसावा. हा आतप म्हणजे ऊन, आळुवाळ म्हणजे थोडा असावं. हा आतपही आळुमाळ, जाणीजे तरी शीतळ. वास्तविक सूर्याचं किरण उष्ण असतं, पण या देशामध्ये पडणारं सूर्यकिरण जरी इतर देशामध्ये प्रखर असेल, तर त्या झाडाच्या साह्यामुळे, तिथल्या पाण्याच्या उपलब्धीमुळे जरी सूर्यप्रकाश आला तर तो शीतल असाच भासावा किंवा शीतल वाटावा. वारा कसा असावा? पवन अतिनिश्चळ मंद झुळके. झुळके म्हणजे वाहतो. वायू वाहणाराच आहे, पण अतिशय निश्चळ प्रमाणामध्ये, स्थिर प्रमाणे मंद मंद वाहणारा वारा असावा. अतिशय प्रखर वाराही चांगला नाही. त्या वायूच्या बाबतीमध्ये असं म्हणता, मला वाटतं बाबांनीच एकदा हे पाठामध्ये का असं काही व्यक्तिगत सांगितलं होतं की प्रचंड प्रमाणामध्ये थंड वारा वाहू लागला
की आपल्या कानांचं संरक्षण केलं पाहिजे. कारण आपल्या कर्णछिद्राचा, जे कानाच्या बाहेरच्या नाही आतल्या छिद्राचा आणि आपल्या मस्तिष्कामध्ये असणाऱ्या मेंदूचा जवळचा संबंध आहे. म्हणून जर आपण कानं झाकले तर थंडी कमी लागते आणि कानं जर उघडे असेल तर जास्त प्रमाणामध्ये थंडी लागते. तळपायामध्ये रक्तपुरवठा कमी असतो, म्हणून मोजे वापरले की थंडी अधिक कमी लागते, उष्णता वाढते, असं त्याचा विचार आहे. तर तो वारा थोडासा मंद वाहणारा असावा. पवन अति निश्चळ मंद झुळके, बहुत करुणी निशब्द, दाट नरिगे श्वापद, शुकहन षटपद ते ते नाही. बहुत करुणी, पुष्कळ प्रमाणातला विचार केला तर ते ठिकाण निशब्द असावं. निशब्द म्हणजे शब्दरहित, तिथं गोंगाट नसावा किंवा अत्यधिक प्रमाण कर्कश आवाज नसावा. शब्द साधकाचा नाही, कारण तो मौनामध्ये राहणार आहे. आणि शब्द करणारे कोण असतात? सिंह गर्जना करतो, हत्तीसुद्धा गर्जना करू शकतो त्याची. हत्तीचाही चित्कार असतो की नाही मोठ्या प्रमाणामध्ये. हत्तींचे चित्कार, सिंहाची सिंह गर्जना, वाघाची डरकाळी, हे आवाजच आहे. बाकीचे पशुपक्षीसुद्धा आवाज करतात, त्यांचाही आवाज नसावा आणि आपलाही आवाज नसावा. म्हणजे परस्परामध्ये साधकांनी सुद्धा बोलू नये. आता समजा पशुपक्षी आवाज नाही करत, साधक एकटा आहे, दुसरा बोलायला नाही, पण हल्लीच्या काळात तिथं रेंज नसावी. बहुत करून निशब्द, नाहीतर एकटा साधक असेल आणि जर तिथं रेंज असेल तर, किंवा मोठ्या प्रमाणात मोबाईल नेटवर्क असेल तर मग तो व्हिडिओ कॉल करेल कोणाला तरी, तर तेही नसावं. असं ठिकाण मी पाहिलं आहे. तिथं गेलो आम्ही, ते मुख्य रस्त्यापासून आतमध्ये 10 किलोमीटर, सगळे डोंगरच, दाट झाडी एकदम. पहिल्यांदा तिथं काय गेलं असेल तर मोबाईलचं नेटवर्क गेलं. म्हणलं वा, याला म्हणतात ठिकाण. वर्दळ नाही, बोलणंच नाही काही. बहुत करुणी निशब्द, शब्दरहित असावं. नाहीतर मग जर आवाज झाला तर पुन्हा समाधीभंग पाहू शकते ना. साधनेमध्ये आपण एकाग्र झालो आणि आपली वृत्ती परमात्मा स्वरूपाशी एकरूप व्हायला आणि शब्द आला तर घात होऊ शकतो. म्हणून बहुत करून निशब्द, दाट, इतकं दाट असावं. नरिगे श्वापद, कोणत्याही प्रकारचा असणारा श्वापद म्हणजे जनावर, त्याने आतमध्ये प्रवेशच करू नये, इतकं ते दाट असावं. म्हणजे आपण ठिकाणच असं निवडावं, जाळी अशी असावी तिथं झाडांची, वेलीची, की कोणताही सहसा पशुपक्षी तिथं आतमध्ये आपल्याला विक्षेप किंवा त्रास देण्याकरता त्यांनी प्रवासच करू नये. दाट असावं. नरिगे श्वापद, शुक म्हणजे पोपट, हन षटपद ते नाही. ते नाही म्हणजे तेवढ्या प्रमाणात नाही. षटपद म्हणजे काय? ज्याला 6 पावलं आहे. 6 पावलं कोणाला आहे? भ्रमर, त्याला 6 पावलं असतात. जो कमळावर जाऊन बसतो किंवा मग ज्याला पोपटाला असं वाटतं की हा जांभूळच आहे, तो उडू लागला की, ते भ्रमाच्या बाबतीमध्ये अन्योन्याध्यास कसा होतो? पळसाचं फूल असतं की नाही, तर ते भगव्या रंगाचं असतं, थोडंफार नारंगी रंगाचं असतं, आणि जांभूळ काळ्या वर्णाचं असतं. तर त्या पोपटाची चोच पाविली तर त्या भ्रमराला वाटलं हे पळसाचं फूल आहे, आणि पोपटाने त्या भ्रमराकडे पाहिलं, त्याला वाटलं जांभूळ आहे. दोघालाही भ्रम झाला. याला अन्योन्याध्यास असं म्हणतात. म्हणून हे दोन्हीसुद्धा, जर भ्रमरही आला ना तर तो आपल्या कानाजवळ गुंजारो करतो बघा. प्रचंड वेग असतो. तुम्ही कधी कधी भ्रमराचा आवाज ऐका, पण ते भ्रमर अगोदर आला पाहिजे आपल्या खोलीमध्ये. प्रचंड त्याचा पंखाचा आवाज खूप जोरदार असतो. कधी कधी बघा काही कार्यक्रमामध्ये ते कॅमेरे येतात, वरती 4 चक्र लावले असतात त्याला, त्याचा कसा आवाज होतो तसाच प्रमाणामध्ये भ्रमराचा आवाज होतो. तो कॅमेरा आहे तिथं नसावा. ते षटपदाचं एक प्रकाराचं. शुक म्हणजे पोपट. पोपटाचा सुद्धा तिथं जास्त वर्दळ नसावी. कसं वापरलं आहे? श्वापदाचं येणं जाणं नसावं. पण शुक, कारण आता फुलं असतील, फळं असतील, तर मग फळाकरता पोपट येऊ शकतात आणि फुलांच्या सुगंधाकरता भ्रमर येऊ शकतात, पण ते सुद्धा तेवढ्या प्रमाणात येणार नाही. बघा किती सूक्ष्म निरीक्षण आहे. आता फळं पाठीमागं सांगितले ना, तर फळासाठी पोपट येईल. फळाच्या अगोदर फुलं येतात, फुलामध्ये सुगंध असतो, तर सुगंधामध्ये षटपद येऊ शकतात,
पण ज्ञानोबा म्हणतात शुक हन षटपद तेव ते नाही. पाणी लागे हंसे दोन्ही चारी सारसे, कवने एके वेळे बैसे कोकिळे हो का. निरंतर नाही तरी आली गेली काही, होतो का मयुरेही आम्ही ना न म्हणो. पाणी लागे, पाणी लागे म्हणजे पाण्याच्या आधाराने राहणारी, पाणी लगे. जिथं सरोवर आहे तिथेच हे राहतात, हंस म्हणतात त्यांना. ते पाण्याच्या ठिकाणी राहतात. राजहंस कुठं राहतो? मान सरोवराच्या ठिकाणी. आणि खातो काय? मोत्याचा चारा भक्षण करतो. पाण्याच्या आधाराने राहणारी हंस दोन्ही चारी सारसे. हंस असेल काही अडचण नाही, सात्विक पक्षी आहे. 2-4 प्रमाणामध्ये सारस नावाचा पक्षी, त्याला चक्रवाक असं म्हणतात, तो 2-4 प्रमाणामध्ये असेल तर काही अडचण नाही. कवने एके वेळे बैसे, कोणत्या एका प्रसंगाला तिथं येऊन एखादा कोकिळ जरी बसला चालेल, कारण कोकिळ काही वर्षभर बसत नाही. तो फक्त वसंताचं आगमन झालं तर तेवढ्या काळापर्यंतच असतो. कोकिळीच घेतला बरं, कारण त्याचा स्वर चांगला आहे. तो पंचम स्वरामध्ये गायन करतो. आणि तो कोकिळेचं गायन कधी असतं? दिवसा जास्त नसतं, सकाळी 4:30 5:30 सूर्योदयाच्या अगोदर. कधी कधी दुपारीसुद्धा तो कलरव करतो, नाही असं नाही, पण जास्त प्रमाणात सकाळी. मी ऐकलं बरं का, हे महिनाभर आश्रमामध्ये झाडं आहे त्याच्यामुळे ते लक्षात येतं. पण ते कोणत्या एखाद्या प्रसंगाला कोकिळही बसला येऊन त्या झाडावर तरी चालेल. निरंतर नाही तरी आली गेली काही, होतो का मयुरेही आम्ही ना न म्हणू. ज्ञानोबा म्हणतात निरंतर नाही, वारंवार नाही, परंतु आली गेली काही. आली म्हणजे आली, आगमन, गेली म्हणजे निघून गेली, येणं जाणं करणारी, काही प्रमाणामध्ये येणं जाणं करणारी, पण वारंवार मात्र नाही. अशा प्रमाणात तिथं मोर जरी आले, होतो का मयुरेही आम्ही ना न म्हणू. आम्ही त्याला नाही असं म्हणत नाही. वाक्यामध्ये 2दा जर नकार आला की त्याचा होकार असा अर्थ होतो बरं. ना न म्हणो, ना म्हणजे नाही, न म्हणजे नाही, पुन्हा नाही असं म्हणत नाही. म्हणजे मयूर त्या ठिकाणी आले, मोर आले, तर त्या मोरांना आम्ही नाही असं म्हणत नाही. म्हणजे काय? येऊ द्या, आम्ही त्यांना होकार देतो. समजा एखादा व्यक्ती असं बोलला, मी चोरी करीत नाही असं नाही, याचा अर्थ काय? म्हणजे वाक्यच फक्त घ्या, लय गांभीर्याने अर्थ घेऊ नका. नकार आला तर ते उदाहरण लक्षात राहावं म्हणून हे दिलं. चोरी करीत नाही असं नाही, म्हणजे चोरी करतो, दिवसाही करत असेल कदाचित. वाक्यामध्ये 2दा नकार आला की त्याचा होकार असा अर्थ होतो. ते आता गणिताला तर सूत्र मला माहिती नाही, पण ते वजा वजा आलं की त्याचं धन असं काहीतरी होतं म्हणतात. जास्त काही आपलं गणिताचा तास नाही आता हा, म्हणतात असं. निरंतर नाही तरी आली गेली काही, होतो का मयुरेही आम्ही ना न म्हणू. भगवान म्हणतात तिथं मयुरांचं मोरांचं आगमन जरी असेल, वारंवार नाही, अगदी थोड्या वेळापुरतं आले गेले, तर आम्ही त्याला नाही असं म्हणणार नाही. म्हणजे शुक हन षटपद तेवो ते नाही. हंस असेल, चक्रवाक पक्षी असेल, एखाद्या प्रसंगाला कोकिळा आला तरी आम्ही नाही त्याला म्हणणार नाही. परंतु एक गोष्ट आवश्यक आहे. या वरच्या गोष्टी एवढ्या आवश्यक नाही. फळाची आवश्यकता आहे, जल उपलब्धीची आवश्यकता आहे. बाकी मग ते कोकिळ असो का पोपट असो, यांचं नाही एवढी आवश्यकता, पण आवश्यकता पुढची आहे. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तिथं निगूढ मठ होवावा का शिवालय. दोही माझी आवड येते, जे मानले होय चित्ते, बहुत करून एकांते बैसीजे गा. मनोने तैसे ते जाणावे, मन राहते पाहावे, राहील तेथ रचावे आसन ऐसे. इथपर्यंत देशाचा विचार आहे बरं. कुठपर्यंत देशाचा विचार आहे? 80 क्रमांकाच्या ओळीपर्यंत शोचो देशे, एवढ्या 2 पदाचा ज्ञानोबाने केलेला विस्तार आहे हा सगळा. एवढा विस्तार केला 80 ओळीपर्यंत. कुठपासून? तर 63 क्रमांकाच्या ओळीपासून
मनोनी तैसे एक लागेल स्थान पाहावे. मग कसं ठिकाण असावं इतका बारकाईने विचार केला बघा. याला व्यवस्थापन म्हणतात. आपल्या भाषेमध्ये म्हणजे आपल्याला मॅनेजमेंट म्हणतात त्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास पाहिला तर ज्याला उत्तम नियोजन करता येतं ना त्याला कोणतंही कार्य उत्तम नियोजनामध्ये अर्ध यश त्याला मिळालेलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन बघा तुम्ही. मग ते प्रतापगडावरचं नियोजन असो नाहीतर मग आग्र्यातून सुटका करण्याचं नियोजन असो, तंतोतंत नियोजन. आग्र्याला गेली छत्रपती शिवाजी महाराज तर स्वतःच्या सोबत हत्ती नेले होते. हत्ती 4 हत्तीसुद्धा माघारी आणली, काहीच नाही ठेवलं. म्हणून ते कादंबरीमध्ये असं वर्णन केलं आहे की जगाच्या इतिहासामध्ये शत्रूंच्या तावडीमध्ये अनेक राजे सापडले, बरेच राजे सुटले. पण ते कसे सुटले? शत्रूच्या हातावर तुरी देऊन सुटले. हा वाक्प्रचार आहे. शत्रूच्या हातामध्ये तुरी देऊन सुटले. पण जगातले छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे आहे शत्रूच्या हातावर मिठाई देऊन सुटले. मिठाई वाटपाचा कार्यक्रम केला तिथं. तिथून सही सलामत स्वतः आणि युवराजांच्या सोबत आले की नाही त्याला म्हणतात सुटका. म्हणजे इतकं त्याला कशाकरता उदाहरण सांगितलं, हे व्यवस्थापन ज्याला म्हणतात. इतकं सूक्ष्म निरीक्षण त्यामध्ये असावं लागतं. सूक्ष्म निरीक्षण म्हणजे अगदी आपल्याला तर मग कीर्तनात आठवण येते की हार विसरला, पण तो घालायचा कोणी, पण मग विचारलं तर आणलाच नाही म्हणे. ठीक आहे चालतं, मग जेवण झाल्यावर द्या. व्यवस्थापन लागतं त्याला, ते लक्षात येत नाही. आणि कीर्तनकाराचं काय दैव असेल काय माहिती, हार चांगले असतात पण हार घालण्याचा मान ज्यांना दिला जातो ना बापा त्यांना पाहिलं का आपल्याला हात थर कापतात, उभा राहता येत नाही. ते बुक्का कपडाला लावायचं तर नाकात लावतात. काय करावं? व्यवस्थापन आपलं कोणाला मोठेपणा द्या. बऱ्याचदा मला सांगायला लागतं काही काही लोक असं बुक्का घेतात. आता काय लढायला निघला का काय? अंगठ्याने बुक्का लावत असते का? आपल्या सांगा ह्या बोटा लावा, हात झटकान मग लावा. नाहीतर कधी कधी त्यांचं बोट आपल्याला हाताला धरून लावून घ्यावं लागतं. इतकं अवघड आहे कधी. व्यवस्थापन सांगितलं मुद्दा, इतकी बारकाई त्यामध्ये असं आहे. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव. बरं त्या लोकांना खूप घाई पण असते बरं. हो, त्यांना मानाची अपेक्षा लय राहते, उभा राहता येत नाही, मानाची आवश्यकता. आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेथं निगूढ मठ व्हावा का शिवालय. हे मी ठिकाण पाहिलं कर्नाटकामध्ये. असंच ठिकाण बरोबर तिथं हीच ओवी लिहिलेली आहे. असंच ठिकाण मठही आहे, भगवान शंकराचं मंदिर आहे. मी कोचागरीच्या नंतर गेलो होतो आपला अष्टादशी संपल्यानंतर. तर पाऊस उघडून 1 महिना होऊन गेला होता, पण तरीसुद्धा पाणी स्वच्छ प्रमाणात पाणी वाहत होतं. 10,000 गायींची गोशाळा आणि मोबाईलला अजिबात नेटवर्क नाही. पण एकदम लोकांचे वर्दळ नाही, काही ना काही संस्कारी सगळे लोक. कीर्तनात बसल्यानंतर असं वाटतं बाप सगळेजण काही सरस्वती माताच बसलेले आहे. इतक्या माता भगिनींची बैठक चांगली, संस्कार आहे बघा. आपला म्हणजे सीमेलगतचा प्रांत येतो आणि त्यांना भाषा मराठी घरात जतन केली त्यांनी. असं ठिकाण आहे तिथं. आता त्या गावाचं नाव आठवत नाही, दरवर्षी नाही जात ना, 2-4 वर्ष होऊन गेले आता. मागच्या वर्षीचं गावही नाही आठवत ना अभंगही नाही आठवत कधी कधी. पण आवश्यक असं असावं ऐसा ठाव जोडावा. साधकाने असं ठिकाण जोडावं. काय असावं तिथं? पहिल्यांदा मठ असावा, मठ. पण शब्द ज्ञानोबाने वापरला, मठ प्रसिद्ध नसावा. शब्द कसा वापरला? निगूढ, म्हणजे लोकांना न दिसणारा गुप्त रूपातला मठ असावा. मग याचा अर्थ काय झाला? त्या मठामध्ये अगोदर राहणारे महात्मेसुद्धा गुप्तच राहिले असेल ना. नाही तर मग त्यांना जर त्या महात्म्यांनी प्रसिद्धी करता जर प्रयत्न केले असेल तर कधी कधी बघा ते जाहिराती केल्या, सुसज्ज इमारत, अशा जाहिराती असतात की नाही, प्रसिद्ध केलं जातात ते. इथं तसं नाही आहे. निगूढ मठ, गुप्त स्थानातला मठ, लोकांच्या नजरेत न पडणारा मठ. निगूढ मठ असावा का किंवा शिवालय असावं, भगवान शंकराचं मंदिर असावं. जगातले जे काही 12 ज्योतिर्लिंग आहे त्यातले 1-2 समजा सोडले तर बाकीचे सगळे ज्योतिर्लिंग असेच आहे.
सहसा तिथं लोकाला कोणाला येताच येणार नाही. आता त्र्यंबकेश्वरामध्ये जाऊ शकतो आपण किंवा वेरूळला जाऊ शकतो, पण बाकीचे भीमाशंकर दुर्गम भागात आहे. बद्रीनाथ केदारनाथ प्रचंड तिथं तर श्वास कमी पडतो, प्राणवायूच कमी पडतोय. भगवान शंकराने असे काही ठिकाणं निवडले की सहसा तिथं भक्तांनी सुद्धा जास्त प्रमाणात येऊ नये असे ठिकाण निवडले की नाही साधनेसाठी. शिवालय काय विचारलं, कारण शिवालय हे सहसा लोकांच्या वर्दळीपासून दूर आहे. कोणतेही भगवान शंकराचे तुम्ही ठिकाणं पहा, ते अजून मी काही गेलो नाही, पण असं म्हणता की श्रीशैल्य मल्लिकार्जुनम हे जे ठिकाण आहे ना, हे दुसरं जवळ काही कैलास पर्वतच आहे असं ठिकाणे म्हणतात. जाऊ कधीतरी, अजून काही योग नाही आला, पण ते शिवालय निवडावं, कारण भगवान शंकर एकांत प्रिय आहे आणि जगातल्या सगळ्या साधनेच्या आचार्यच ते आहे. योगाच्या बाबतीमध्ये जी मार्गीचा कापडी महेश अजूनी, भक्तीच्या बाबतीमध्ये श्रद्धा वस्तूचे आदरू, करिता जाणी जे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव. भक्तीच्या बाबतीत तेच आचार्य आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये तर ना आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बौद्धाचा हा संसारा झाला जामुती. ज्ञानाचे पण आचार्य तेच आहे, भक्तीचे आचार्य भगवान शंकर, योगाचे पण आचार्य भगवान शंकर. म्हणून ते ठिकाण निवडावं. निगूढ मठ होवावा का शिवालय, असं का बरं ज्ञानोबाने म्हटले असतील? त्याचं कारण असं आहे, जर आपण अशा शिवालयाची जर निवड केली, आवडीनुसार निवड केली, तर भगवान शंकर त्या साधनेला सहाय्य करतील आणि विघ्नापासून आपल्याला निवारण करतील. म्हणून शिवालयामध्ये जावं साधना करण्यासाठी. दोही माझी आवड येते. दोही माझी म्हणजे दोन्हीमध्ये, एकतर मठ आवडावा, नाहीतर शिवालय भगवान शंकराचं मंदिर. ज्ञानोबांचा आग्रह नाही, साधकाला सांगतात दोन्हीपैकी आपल्याला जे आवडेल ते. दोही माझी आवड येते, पण कसं असावं, जे मानले होय चित्ते, जे आपल्या चित्ताला मान्य झालं पाहिजे, म्हणजे जिथं आपलं मन रमलं पाहिजे. कारण साधना कोण करतंय? शरीर आवश्यक आहे, पण शरीरापेक्षाही साधना करणारं मन आवश्यक आहे. तिथं मन राहिलं पाहिजे आणि मनाला जर ते मान्य झालं तर मग साधनेमध्ये वेग लवकरात लवकर येतो, आळस नाही येत. आवड मनात असावी, अभ्यासाची आवड मनात असावी. जशी मनाला भोजनाची आवड आहे ना, तशी आवड त्याला अभ्यासाची असावी, साधनेची असावी, मग त्याला कंटाळा येत नाही. दोही माझी आवड येते, जेही साधकाला प्रिय वाटेल ते त्याने निवडावं, मनाला ते मान्य व्हावं. पण बहुत करुणी एकांती बैशी जेगा, पण आवश्यक काय आहे? पुष्कळ प्रमाण एकांत असावा, जिथं आपण एकटेच असावं. तुकोबारांचं प्रमाण आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत, पृथ्वी आसन आकाशमंडप ऐकणे कथाकमंडलू, देह उपचारा जाणवितो वारा अवसरू, सगळं तुका म्हणे होय मनासी संवाद. तो अभंग घेतला की हा सगळा श्लोक सांगायचा. वृक्षवल्ली आम्हा वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवेती. निसर्गाने पक्ष्यांना बरोबर सुस्वर प्रदान केलेला आहे अगोदरच. बहुत करुणी एकांते बैशी जेका, एकांतामध्ये बसावं. एका विचाराचे अनेक जण असेल तरी तो एकांतच आहे, आणि एकटाच व्यक्ती असेल तरी तो एकांत आहे. अंत म्हणजे शेवट किंवा निर्णय. ज्या साधनेचा एका परमात्म प्राप्तीमध्ये अंत होईल, किंवा ज्या साधनेचा परमात्म प्राप्ती हाच निर्णय असेल, त्याला म्हणता एकांत. अंत शब्दाचे दोन अर्थ, शेवट किंवा निर्णय. एक परमात्म प्राप्ती शेवट, किंवा एक परमात्म दर्शन हाच निर्णय, त्याला म्हणता एकांत. शैलकक्षांची कुहरे, जळाशय परिसरे, अधिष्ठी जो आदरे नगरा नाही. नगरामध्ये आल्यानंतर माणूस चाप्टर होतो. नगरांतरी वशीचे तरी नागरची होतो, अंगी त्याच्या शहाणपणा येतो. गुरुवारी बाबा म्हणायचे बाई गोले बाबा,
नगरांतरी आला व नगर जिल्हा असं, नगरांतरी व शेजे तरी नागरचे होईचे, पण साधकाने थांबू नये. नगरा नये बहुत करून एकांती बैशीचे का, शैलकक्षांची गुंफा असाव्या, जळाशयाचा परिसर असावा, याचा आदराने तो अधिष्ठान करतो. नगरामध्ये मात्र येत नाही. हा बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. फार त्याची एकांतावर प्रीती आहे. लोकांतामध्ये यावंसं वाटत. बहुयोगाभ्यासी हाव, विजनाकडे धाव, न साहे जो नाव संघाताची. जनसमुदायामध्ये त्याला रमावंसं वाटत नाही, तळमळ होते, कासावीस होऊन जातो तो लोकसमूहामध्ये आल्यानंतर. कधीतरी आपला समय लोकांमध्ये गेला तर आपला वेळ गेला याचं मनुष्याला शल्य वाटलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्या जीवनातला वेळ व्यर्थ गेला याचे शल्य वाटताना मनामध्ये, ते सुद्धा एक साधकाचं लक्षण आहे. नाहीतर काही काही माणसाला गौरव वाटतो त्याच्यामध्ये, आज आम्ही खूप धमाल केली, आज दिवस कुठं गेला काही कळाला नाही. कळाला नाही, कळाला पाहिजे कुठं गेला म्हणून, काय म्हणे कळाला नाही. दिवस आज एवढा सोपा आहे का वेळ जाणं? शल्य वाटलं पाहिजे आपला दिवस व्यर्थ गेला आज. रामकृष्ण परमहंस एका शिळेवर बसायचे. आज मला मातेचं दर्शन आहे, रडायचे, आजही माझा दिवस व्यर्थ गेला. तर त्यांच्या रडण्याने जे अश्रू वाहिले तर त्या दगडावर शेवाळ निर्माण झालं. किती शोक असेल, पश्चाताप असेल. आणि काहीच जर नाही वाटलं तर ज्याच्याविषयी, ज्याला काहीच वाटत नाही त्याच्याविषयी आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे की किती हा बिनधास्त राहतो आहे. वेळ गेला, व्यर्थ गेला तर वाईट वाटलं पाहिजे. न साहे जो नाव संघाताचे, जळाशय परिसराचा तो अधिष्ठान करतो. बहुत करून एकांते बैशी जे गा, दोही माझे आवडे ते जे मानले होई चित्ते. बहुत करून एकांते बैशी जे गा, एकांतासारखा आनंद नाही. पण एकांतात जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा एकांतात काय करायचं हे कळायला पाहिजे. नाहीतर मनुष्याला एकांत खाऊन टाकतो. बरं, रिकाम मन सैतानाचं घर असतं. एकांतामध्ये गेलं पाहिजे हे चांगलंच आहे, पण एकांतामध्ये जाऊन काय करायचं हे अगोदर ज्ञानेश्वरी वाचून कळालं पाहिजे की तिथं जाऊन करायचं काय. नाहीतर मग एकांतामध्ये जाणारा व्यक्ती वैराग्य संपन्न असतो, पण विवेक संपन्न असेलच काही सांगता येत नाही. म्हणून तर विचारसागरात क्रम कसा लावला? अगोदर विवेक, मग वैराग्य, समाधी षटकन मुमुक्षुत्व. म्हणून एकांतात जाण्याकरता वैराग्य लागतं. पण साधना कोणती करावी आणि कशी करावी याकरता विवेकाची गरज. आणि विवेक कुठं मिळतो? संत तेथ विवेका असने की जी. संतांच्या जवळ विवेक आहे. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा निवारुणी. हाच अभंग मी तिथं घेतला होता. जे मी ठिकाण सांगितलं ना आता कर्नाटक राज्यामध्ये, ते परिसर पाहिल्यानंतर हाच अभंग घेतला होता. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा सुखवोनी असाच. म्हणून तैसे ते जाणावे, म्हणून ते ठिकाण तशा प्रकारे जाणावं. मन राहते पहावे, जिथं आपलं मन सहज स्थिर होईल. म्हणजे चित्ताला आवडावं आणि आपलं मन सहाय्य कर. थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे. मन राहते पहावे, आपलं मन तिथं राहील असं ते पाहावं. आणि एकदा मन राहिलं की मग मात्र विलंब लावू नये. राहील ते तर रचावे आसन ऐसे. आपलं जे आसन आहे ना, हे आसन अतिशय उंच नसावं आणि अतिशय आसन खोलही नसावं. तर खोल म्हणजे त्याची जाडी कमी नसावी आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये ते उंच, रचनाही फार मोठी करू नये. तर त्या आसनाची रचना कशी असावी ते ज्ञानोबा सांगतात. राहील, काय राहील? मन. राहील तेथ रचावे आसन ऐसे, असं तिथं आपल्या आसनाची रचना करावी किंवा आसन अशा प्रकारे घालावं. श्लोकात काय आलं होतं? चैल, अजिन, कुश याचा विपरीत क्रम घेतला होता. सगळ्यात अगोदर कुश दर्भासन असावं, नंतर मृगचर्म असावं आणि सर्वात वरती वस्त्र असावं. ज्ञानोबरांचा क्रम श्लोकानुसार नाही. आता ज्ञानोबरा काय म्हणतात? वरी सर्वात वरती चोखट मृगसेवडी, माझी दूतवस्त्रांची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर. 3 शब्द आले. वरी म्हणजे सर्वात वर, माझी म्हणजे मध्यभागामध्ये,
आणि तळवटी म्हणजे सर्वात खाली. सर्वात खाली काय असावं? अमोडी कुशांकुर, कुशाचे अंकुर असावे म्हणजे दर्भाचं आसन असावं. पण ते कसं असावं म्हणे? कुश अंकुर म्हणजे अगदी सरळ ते अंकुर असावे. दर्भासन अमोडी, त्याची तोड न केलेली पाहिजे, म्हणजे अगदी अग्रभागासहित असावं. म्हणजे अंकुर भागापासून तर मुळाच्या भागापर्यंत मध्यंतरी छिन्न विछिन्न न झालेलं. मोडी म्हणजे मोडलेलं आणि अमोडी म्हणजे न मोडलेलं. अमोडी कुश म्हणजे दर्भ आणि त्याच्या कोवळ्या असणाऱ्या त्या काड्यांपासून तयार केलेलं आसन असावं. तळवटी अमोडी कुशांकुर, सर्वात खाली काय असावं? न तुटलेले आग्रासहित असणारं दर्भाचं आसन असावं. मध्ये काय असावं? माझी धूत वस्त्रांची घडी, धुतलेल्या स्वच्छ केलेल्या वस्त्राची घडी असावी. सर्वात खाली दर्भ म्हणजे अगोदर जमीन, त्याच्यावर दर्भ, त्या दर्भावर धुतलेलं वस्त्र आणि वस्त्राच्या वरी, म्हणून क्रम असा घेतला. बरं, सुरुवात कुठून केली आपण? अगोदर आसनापासून, पण पहिलं कोणतं, मध्ये कोणतं आणि सर्वात वरती कोणतं? ओवी वाचताना अशी वाचली, पण अर्थ लावताना असं घेतलं आहे. तळवटी आमोडी कुशांकुर, माझी म्हणजे त्याच्यावरती मध्य भागात धुतलेल्या वस्त्राची घडी असावी. आणि सर्वात वरती शब्द काय वापरला? मृगसेवडी, मृगचर्म असावं. त्याला कृष्णाजिन असं म्हणतात. मृगचर्म असावं, व तिथे काळ्या वर्णाचं म्हणून त्याला कृष्णाजिन म्हणतात. तेही चांगलं असतं. मृगचर्म असावं, पण त्यामध्ये सुद्धा ज्ञानोबांनी शब्द वापरला. या तिघांच्या करता 3 शब्द वापरले. मृगचर्माकरता चोखट, वस्त्रांकरता धुतवस्त्र आणि कुशांकरता अमोडी. 3 विशेषणं वापरले. बघा किती बारकावा असेल. बारकावा किती त्यातला. एरवी आपण गेलो होतो ते आसन पाहिलं असं वाटतं जेव्हा का न जेव्हा स्वच्छ असावं आसन. ते कधी कधी आसन पाहिले कडक झालेलं असतात. आसन कडक, एकदम कडक. का? धुतलेलेच नसतात ते, त्यामुळे कडक असतात एवढे. ते काही मृगचर्म वगैरे नसतं, आसनच एवढं कडक असतं ते. तर त्याच्यामध्ये पाणी सांडलं, दूध सांडलं तरी ते धुतलेलं नसतं. असं नाही पाहिजे. तर ते दर्भासन अमोडी, धुतवस्त्रांची घडी आणि त्याच्यावरती मृगचर्म असावं. पण शब्द कसा वापरला? चोखट. चोखट म्हणजे जे मृगमरण पावलं त्याच्या मांसाचा त्याच्यावर संबंध नसावा, किंवा त्या मृगाचं रक्ताचे डाग तिथं लागलेले नसावे, इतकं ते स्वच्छ केलेलं असावं. नाहीतर मग साधनेत पुन्हा काय होईल? बाधा निर्माण होईल. रक्ताच्या वासाने काही कीटक येतील किंवा मांसाची दुर्गंधी आली तर आपलंच मन लागणार नाही. म्हणून चोखट शब्द कसा वापरला? शुद्ध मृगचर्म असावं, जे स्वच्छ केलेलं आहे. मिठाचं पाणी म्हणा किंवा अनेक प्रकारचे काही द्रव्य वापरून, तर ते तसं असावं. कोमळ सरीसे, सुबद्ध राहती आपैसे, एक पाडे तैसे ओझा घाले. कोमळ सरीसे, सरीसे म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये. दर्भ पुन्हा कसे असावे? कोमळ असावे, जास्त जाड आकाराचे नाही. मृदू असावे आणि मागे पुढे नाही, बरोबर एका आकारात त्यांची वाढ असावी. कोमळ सरीसे, बांधणी केल्यानंतर सुबद्ध राहती आपैसे, आपोआप ते चांगल्या प्रकारे त्यांची विण करता आली पाहिजे, बांधल्या गेले पाहिजे. आणि सगळे एक प्रमाणात आहे. एक पाडे तैसे ओझा घाली. ओझा घाली म्हणजे ओझ म्हणजे व्यवस्थित, चांगल्या प्रकारे ते व्यवस्थित घातल्या गेले पाहिजे. म्हणजे आसनसुद्धा व्यवस्थित पाहिजे. बघा काही लोकांचे खूप टापटिप्पणा असतो यामध्ये. शब्द तसा आहे. त्यांच्या कपड्याच्या घड्या पाहिल्या की व्यवस्थित, त्यांचे वळकटी पाहिले की व्यवस्थित, सगळं व्यवस्थित. आणि काहीच्या खोलीमध्ये गेलं असं वाटतं इथं काही शासकीय गोदाम आहे का काय, काही कळतही नाही. असं नाही पाहिजे. तर एक पाडे तैसे ओझा घाली. परी कसं असावं ते आता? परी सावियाची, पण आसनात एक दक्षता घ्यावी. आसन असं असावं हे सांगितलं, परंतु सावियाची उंच होईल तरी अंगहन डोलेल, नीच तरी पावेल भूमिदोष. म्हणून तैसे न करावे, समभाव धरावे,
हे बहु असो होवावे आसन ऐसे, दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. परंतु आसनाची रचना आपण केली सावियाची म्हणजे कदाचित उंच होईल. जास्त प्रमाणामध्ये दर्भ घेतले, जास्त कपड्यांच्या घड्या घातल्या आणि 2-4 मृगचर्म टाकले एकावर एक, तर काय होईल? सावियाची उंच होईल. ते खूप उंच होईल ना, आणि उंच झालं तर मग आपलं अंग डोलेल, अंग स्थिर राहणार नाही. काय दक्षता आहे बघा. सावियाची उंच होईल तर अंग हानं डोलेल. म्हणे काय नाही, एकदम पतलं घेतलं आसन तर मग नीच तरी पावेल भूमी दोष. जर सखोल असेल, जमिनीच्या संपर्काला तर गारवा लागेल मग जास्त प्रमाणामध्ये, किंवा भुयारात गेला एखादा नीच जमिनीमध्ये तर नीच तरी पावेल भूमी दोष. जास्त खोल भागात गेला, तिथं सूर्यप्रकाश नाही, वारा नाही, तर काय होईल? परिणाम असा होईल, तिथं सूर्यप्रकाश वाऱ्याच्या अभावी बाकीचा भूमीमध्ये दोष निर्माण, ओलावा राहील, दमट वातावरण राहील. आणि साधा काल करायचा प्राणायाम, वायूच नाही मिळणार ना, अगोदर दमट वातावरण, भूमीचा दोष प्राप्त होईल. म्हणून तैसे न करावे, म्हणून तसं करू नये. जास्त उंचही करू नये, जास्त खोलही करू नये, तैसे न करावे. मग समभाव धरावे, आसन समतोल प्रमाणामध्ये असावं. ज्ञानोबा म्हणतात हे बहु असो. आता हे पुष्कळ प्रमाणात काय सांगावं? होवावे आसन ऐसे, असं आपलं आसन असावं. स्थिरम सुखम आसनम, ज्याच्यामध्ये स्थिरता सुख प्राप्त होईल असं आसन असावं. हे झालं आसन. पण आसन असल्यानंतर करावं काय, तर ते साधना पुढे सांगतात. ती कशी करावी त्याचा विचार आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.